नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल सचिन यस माने। आज आपण या व्हिडिओमध्ये समप्रमाण हा गणिताचा असणारा घटक आपण आज शिकणार आहोत। तरी तुम्ही माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करायचं आहे आणि माझ्या या व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे। आता बघा, समप्रमाण या शब्दाचा अर्थ काय? समान। सम म्हणजे काय? समान, आणि प्रमाण म्हणजे काय? माप। आता समजा एक भाकर असेल तर समजा एक गोल काढतो, ह्याला आपण भाकर आहे असं समजू। आता हे भाकर जे आहे, हे भाकर आपल्याला काय करायचं आहे? हे भाकर आपल्याला दोघा जणाला समान पद्धतीने वाटायचं आहे। काय करायचं आहे? समान पद्धतीने वाटायचं आहे। मग समान पद्धतीने जर वाटायचं असेल तर आपण ही भाकर कशी देणार त्या दोघांना? तर आपण हे भाकर दोन या भागामध्ये आपण डिवाइड करतो, म्हणजे त्यांचा भाग करतो दोन भागामध्ये। म्हणजे ह्या वर्तुळातून, ह्या भाकरीतून एक जीवा गेली। किती जीवा गेली? एक जीवा। त्याला जीवा म्हणायचं, सॉरी त्याला काय म्हणायचं? व्यास म्हणायचं। एक व्यास येईल। ह्या एका व्यासामुळे या भाकरीचे किती तुकडे झाले? दोन तुकडे झाले। मी दोघांना बरोबर मिळाली। म्हणजेच काय? एक भाकरीतून आपण किती तुकडे केले? दोन तुकडे केले। बरोबर आहे। आता बघा, समजा ह्या ठिकाणी जर अजून दोघं वाढली, अजून दोन पोरं आली किंवा अजून दोन विद्यार्थी आले, आता आहे हीच भाकर आहे। मग या चौघांना, आता दोघांना तर आपण काय केलं? एक व्यास केलं। एका व्यासामुळे या भाकरीचे दोन तुकडे झाले। त्या दोघांना एक तुकडा आणि एक तुकडा या पद्धतीने मिळालं। मग आता अजून दोघं वाढल्यानंतर किती झाले? चार मुलं झाली। मग ह्या चार मुलांना आता ही भाकरी समान पद्धतीने कसं वाटायचं? तर आपल्याला ह्यामध्ये अजून एक व्यास द्यावा लागणार आहे। म्हणजे या भाकरीचे किती तुकडे होतात? चार तुकडे होतात। बरोबर आहे। किती तुकडे? एक, दोन, तीन, चार। म्हणजेच इथं आता किती? एका व्यासामुळं दोन तुकडे झाले। आता इथं दोन व्यासामुळं एका भाकरीचे किती तुकडे झाले? चार तुकडे झाले। किती तुकडे झाले? चार। बरोबर आहे। आता भाकर तर एकच आहे, व्यासाची संख्या, सॉरी इथं व्यासाची संख्या किती आहे? दोन आहे। इथं व्यासाची संख्या एक होती म्हणून 1/2। आता इथं दोन व्यास केल्यामुळं, दोन व्यास केले, दोन व्यासामुळे चार तुकडे झाले। समजा अजून दोन मुलं वाढली तर काय करू आपण? अजून एक व्यास वाढवावा लागणार आपल्याला। अजून एक व्यास वाढवावा लागणार आहे। मग 6 मुलं झाली। मग किती व्यास दिले आपण? 3 व्यास। आणि या 3 व्यासामुळे किती तुकडे झाले? 6 तुकडे झाले। म्हणजे त्या 6 जणाला बरोबर एक एक तुकडा मिळतो। हे आहे व्यास आणि हे आहे तुकडे, म्हणजे त्या मुलांना मिळणारे भाकर। समजा अजून दोन मुलं वाढली, मग आता किती मुलं झाली? एकूण 8 मुलं झाली। मग अजून एक सिंपल, अजून एक व्यास द्यावा लागणार आहे। अजून एक व्यास दिल्यामुळे किती व्यास झाले? 4 व्यास झाले। आणि ह्या 4 व्यासामुळे किती तुकडे झाले? 8 तुकडे झाले। म्हणजे 8 मुलांना समान पद्धतीने, समप्रमाण पद्धतीने प्रत्येकाला एक एक तुकडा मिळाला। याच घटकाला काय म्हणायचं? समप्रमाण म्हणायचं। हे बेसिक आहे, समजलं? एक भाकर घेतली, दोन मुलं आली, एक व्यास दिला, एका व्यासामुळे दोन तुकडे झाले, त्या दोन मुलांना समान मिळालं। परत दोन मुले वाढली, 4 मुलं झाली। परत अजून एक व्यास वाढवला, किती व्यास झाले? 2 व्यास झाले। त्या 4 मुलांना समान पद्धतीने 4 तुकडे मिळाले। परत 2 मुलं वाढली, किती मुलं झाली? एकूण 6 मुलं झाली। म्हणून अजून एक व्यास दिला, 3 व्यास झाले। 3 व्यासामुळे त्याचे 6 तुकडे झाले।
जर आपण एक व्यास दिला असता तर एका व्यासामध्ये 6 तुकडे समान पद्धतीने झालं असतं का नाही, कोणाला जास्त कोणाला कमी अशा पद्धतीने भाकर मिळाली असती. म्हणून इथं व्यास आपण दिलेला आहे आणि या व्यासामुळेच या पूर्ण वर्तुळाचं किंवा या पूर्ण भाकरीचं समान पद्धतीने ह्याचे काय झाले ते तुकडे झालेले आहे. परत 2 मुलं वाढली, एकूण 8 मुलं झाली. परत अजून एक व्यास वाढवला, एकूण 4 व्यास झाले आणि ह्या 4 व्यासामुळे त्याचे 8 तुकडे झाले. या पूर्ण संपूर्ण घटकालाच काय म्हणायचं, समप्रमाण असं म्हणायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे एक सांगतो समजावून. मला इकडे लक्ष द्या. इथं तुम्हाला या फळ्यावर एक सारणी दिसत आहे. आता या सारणीमध्ये काही संख्या आहेत आणि काही शब्द आहेत. आता ते शब्द काय आहेत तर बघा, या सारणीमध्ये काही मुलांची संख्या दिलेली आहे आणि खालच्या साईडला वह्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजे या मुलांना ह्या वह्या वाटप केलेल्या आहेत. आता समजा पहिल्यांदा 15 मुलं आहेत. 15 मुलांना 90 वह्या वाटप केल्या. किती? 90 वह्या वाटप केल्या. म्हणजेच एका मुलाला किती वही मिळाले रे? एका मुलाला किती वह्या मिळाल्या? मुलं आहेत आणि त्या 15 मुलांना 90 वह्या वाटप केल्या. तर एका मुलाला किती वह्या मिळाल्या असतील? तर आपण काय करायचं, ह्या 90 ला 15 ने भाग द्यायचं. एका मुलाला 15 सके 90, 6 वह्या मिळाल्या. 15 सके 90. 15 मुलं आहेत, त्या 15 मुलांना 6 या पद्धतीने एकूण 90 वह्या वाटप केल्या. पुढं 12 मुलं आहेत, 12 मुलांना 72 वह्या वाटप केल्या. म्हणजे इथं मुलांची संख्या कमी झाली. मुलांची संख्या कमी झाल्यामुळं वह्यांची संख्या सुद्धा काय झालेली आहे, इथं कमी झालेली आहे. म्हणून मग एका मुलाला किती वह्या मिळाल्या असतील? 12 सकून 72, 6च. एका मुलाला सुद्धा 6 वह्या या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे यांचा गुणाकार गुणोत्तर स्थिर आहे. पुढे 10 मुलं, अजून मुलांची संख्या कमी झाली. 10 मुलं, 10 मुलांना किती वह्या मिळाल्या? 60. मग एका मुलांना 10 सक 60, 1/6. हे त्याचं काय झालं, गुणोत्तर झालं. आणि पुढं 5 मुलं आहेत, तर त्या 5 मुलांना परत 30 वह्या मिळाल्या. मग एका मुलाला किती वही मिळाली? तर 6 वह्या मिळाल्या. म्हणजेच काय, या ठिकाणी जसं जसं मुलांची संख्या कमी होईल तसं वह्यांची संख्या सुद्धा कमी होणार आहे. पण जे 1/6 आहे, म्हणजे ह्यांचं जे गुणोत्तर आहे 1/6, म्हणजे एका मुलाला 6 वह्या, हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर कसं आहे? समान आहे, स्थिर आहे, कायम आहे. इथं मुलांची संख्या कमी झाल्यामुळे काही मुलांना काय 5-5 वह्या दिल्या का? नाही. प्रत्येक मुलांना 6-6 वह्या असंच वाटप केलेलं आहे. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे 1/6, हे गुणोत्तर कायम आहे, स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे, समान आहे. 15 मुलं होती त्यावेळेस 90 वह्या, 12 मुलं होती तेव्हा 72 वह्या, 10 मुलं होती त्यावेळेस 60 आणि 5 मुलं होती त्यावेळेस 30 वह्या असं समान पद्धतीने समप्रमाण पद्धतीने वह्या वाटप केलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती काही उदाहरणं सोडवूया, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. तर तुम्ही व्हिडिओवर अजून तुम्ही जर बघत असाल तर व्हिडिओला पाठीशी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्याच्यावर जे आधारित उदाहरणं आहेत ते उदाहरण तुम्ही बघितल्यानंतर, ते उदाहरण तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला समप्रमाण हा घटक पूर्णपणे तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. बघूया आपण ह्याच्यावरती उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावरती तुम्हाला एक उदाहरण आहे. उदाहरण काय बघा, नीट लक्षपूर्वक वाचायचं आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे. 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना, तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? म्हणजेच आपल्याला इथं 1 किलो कांद्याची जर किंमत काढली तर आरामात 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत आपल्याला सहज मिळणार आहे. आता बघा, 7 किलोग्रॅम कांदे किती रुपयाला मिळतात? 140 रुपयाला. किती? 140 रुपयाला. तर
12 किलोग्रॅम कांदे किती रुपयाला मिळणार ते आपल्याला इथं काढायचं आहे. समजा आपण इथं समजूया x रुपयाला मिळाले. किती? x रुपयाला. मग आता काय करायचं ह्यांचं, इथं आपल्याला क्रिया करायची आहे आणि क्रिया करून 1 किलोग्रॅम कांदे कसे पडतात ते काढायचं आहे. नंतर 12 किलोग्रॅम कांद्याचे किती रुपये होतात हे आपल्याला ह्या ठिकाणी काढायचं आहे. आता बघा, लक्ष द्या. आता तिरकस गुणाकार करूया आपण. समजा 7 गुणिले x बरोबर आणि 12 गुणिले 140. 12 गुणिले 140. मग आता काय करायचं, 7 गुणिले x किती झालं रे? 7x बरोबर हे 12 गुणिले 140 त्या समोरच मांडायचं. 12 गुणिले 140. आता बघा, म्हणून आता हे x बरोबर 12 गुणिले 140 छेद. आता हे जे 7 आहे हे 7 ह्या साईडला घ्यायचं. इथं गुणाकारात आहे, इथं आल्यानंतर भागाकारामध्ये होणार आहे. 12 गुणिले 140 छेद 7. 7 एके 7, 7 दोन्ही 14 आणि राहिलेले 0. म्हणजे 1 किलोग्रॅम कांदे 20 रुपयाला मिळाले. म्हणून x बरोबर 12 गुणिले 20. x बरोबर किती होणार ते 0 आहे असं द्या. 12 दोन्ही 24, 240. म्हणजेच 12 किलोग्रॅम कांदे 240 रुपयाला मिळाले. 240. आता बघा, साधं सोपं उदाहरण आहे. 7 किलोग्रॅम कांदे. आता इथं सुद्धा आपण केलं असतो. 7 न डायरेक्ट आपण काय केलं असतो, 140 भागिले 7, 7 दोन्ही 14, 20 आलं. मग 20 गुणिले 12, 240. असं सुद्धा फास्ट उत्तर निघालं असतं. पण आपण ह्या पद्धतीने ह्या घटकाला अनुसरून कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे त्यासाठी आपण तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवलं आहे. उदाहरण ह्या सुद्धा ह्याच्यापेक्षाही फास्ट तुम्ही सोडवू शकता अशा पद्धतीनं. पण आपल्याला समप्रमाण शिकायचं आहे. त्यामुळे ह्याच्या पद्धतीनंच, कारण पुढं पुढं खूप उदाहरणं बदलतात. त्यामुळे ह्यांची जी पद्धत आहे ही पद्धत आपल्याला सोडून चालत नाही. ह्या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात. आता पुढचे एक नवीन उदाहरण बघा, लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. पुढचे एक उदाहरण आहे. ते उदाहरण काय आहे बघा. 600 रुपयामध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो. किती? 600 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळतो आपल्याला? 15 पेंड्या कडबा मिळतो. तर 1280 रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल? x पेंड्या कडबा मिळेल असं आपल्याला समजायचं आहे. x हे उत्तर नाही. 600 रुपयामध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो. तर 1280 रुपयामध्ये तुम्हाला किती कडबा किंवा कडब्याच्या पेंड्या मिळतील? हे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. समप्रमाणाचं उदाहरण आहे. 600 रुपयामध्ये जेवढं मिळणार आहे, आता 600 रुपये 15 पेंड्या मिळणार आहे. मग हे जे गुणोत्तर आहे समप्रमाणामध्ये तेवढंच 1280 रुपयामध्ये आपण या ठिकाणी काय केले, रक्कम वाढवली. रक्कम वाढवल्यामुळे काय होणार आहे, पेंड्यांची संख्या सुद्धा काय आहे, वाढणार आहे. इथं 600 1280 पेक्षा 600 हे कमी आहे, म्हणून 600 मध्ये फक्त 15 पेंड्या कडबा मिळाला. पण या ठिकाणी 1280 हे 600 पेक्षा जास्त आहे, म्हणून 15 पेक्षा जास्त पेंड्या आपल्याला कडबा या ठिकाणी मिळणार आहे. समप्रमाणाचं उदाहरण आहे. खूप साधं सोपं आहे. तिरकस गुणाकार करायचा. बघा 600 गुणिले x किती झालं, 600x बरोबर हे इकडं 15 गुणिले 1280 बरोबर आहे. आता x बरोबर 15 गुणिले 1280 समजते. खूप सोपं आहे. आता इथे 600 हे गुणाकारामध्ये, आता ते इकडे घ्यायचं त्या साईडला, मग हे भागाकारामध्ये होणार छेद 600. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे,
क्रिया करायची आहे, गणितीय क्रिया करायची आहे. आणि गणितीय क्रिया करून आपल्याला काय करायचं, हे उदाहरण सोडवायचं आहे. लक्ष द्या. आता बघा इथं 1280 मध्ये 1 शून्य आहे, 1 शून्य 1 शून्य घालवायचं. आता बाकी काय आहे का, बाकी काहीच नाही. त्यामुळे काय करायचं, इकडे लिहितो मी तुम्हाला समजेल. x बरोबर, आता राहिलेली ज्या संख्या आहे ते आहे असं लिहून घ्यायचं. x बरोबर 15 इथला आहे असं गुणवले. आता इथं किती राहिले, 128 राहिले. 128 छेद खाली इथे किती राहिले, 60 राहिले. 60 आहे असं लिहून घ्या. मग आता काय करायचं, पहिल्यांदा 15 आणि 128 चा गुणाकार करायचा. x बरोबर 15 8 120 शून्य द्या. हातच्या किती आले, इथं 2 वर 12 हातचे आले. किती हातचे आले, 12. 15 दोन्ही 30, 30 आणि 12 किती झाले, 42. 30 आणि 12 42. 42 म्हणलं 2 इथं लिहायचा, हातच्या आला 4 कुठं, 1 च्या डोक्यावर. बरोबर आहे. परत 15 1 15, 15 आणि 4 मिसळायचं, किती झालं, 19. म्हणजे आपला गुणाकार किती आला, 1920. राहिलं छेद 60 आहे असं लिहायचं. इथंपर्यंत समजलं, इथंपर्यंत सर्व विद्यार्थ्याला समजलं का? समजलं असेल तर कमेंट मध्ये एस हे टाईप करायचं आणि पाठवून द्यायचं. 1920 छेद 60 इथंपर्यंत समजलं असेल तर कमेंट मध्ये एस टाईप करा आणि पाठवून द्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता इथं अजून गणिती क्रिया करायची, आपल्याला अजून उत्तर मिळालं नाही. म्हणजे किती पेंड्या कडबा मिळतो हे आपल्याला अजून कळलं नाही. फक्त आपण समजले x पेंड्या हा कडबा मिळालाय आपल्याला, पण x ची किंमत काढायची आपल्याला या ठिकाणी. तर काय करायचं, हे शून्य घालवायचं. आता वर तर काय गुणाकाराची क्रिया करायची नाही. आता 192 आणि खाली 6 राहिले. माझी इथं कोणती क्रिया करावी लागणार आहे, कमेंट मध्ये सांगा मला. कोणती क्रिया करावी लागणार आहे, 192 छेद 6 एवढंच आपल्याकडे शिल्लक आहे आता गणितीय क्रिया करण्यासाठी. मग ह्या ठिकाणी गणितीय क्रिया कोणती करावी लागणार आहे ते कमेंट मध्ये मला सांगा, बघू कोणाकोणाचं बरोबर येतंय. तर 192 छेद 6 म्हणजेच काय, छेद 6 म्हणजे भागाकाराची क्रिया करावी लागणार आहे. तर आपण काय करायचं, आता ह्या 6 न 192 ला भागायचं. 6 1 6, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 3 19 मधनं 18 गेले, किती राहिले, 1 राहिले. हे आता वरून आले, हे 2 1 आणि 2 एकावर 2 12, मग 6 दोन्ही 12. x बरोबर किती आलं उत्तर आपलं, 32. हे आपलं फायनल उत्तर आलं. x ची किंमत आपल्याला 32 मिळाली. म्हणजेच 1280 रुपयामध्ये आपणाला 32 पेंड्या कडबा मिळेल. समजलं, खूप साधं सोपं उदाहरण आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता अजून एक उदाहरण बघूया. व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा, उदाहरण समजून घ्या आणि ह्याच्या नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण खूप सोप्या पद्धतीने सोडवता येईल. समजलं. पुढचे उदाहरण बघूया. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. अजून एक उदाहरण आहे पुढलं. असं एक उदाहरण आहे, रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल. आता इथं बघा, इथं गायीची संख्या 9 आहे आणि इथं गायींची संख्या आहे 12. म्हणजे इथं आता गायींची संख्या वाढलेली आहे आणि इथं पूरक आहे 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम. मग इथं आता 12 गायींना खुराक कमी होणार आहे का वाढणार आहे, तर वाढणार आहे, पण त्या सम प्रमाणात वाढणार आहे. सम प्रमाणात त्याच प्रमाणात काय होणार आहे, खुराक वाढणार आहे. मग इथं आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, एका गायीला खुराक किती चारला जातो रोज ते आपल्याला पहिल्यांदा काढावं लागणार आहे. आता 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम 13 किलो 500 ग्रॅम म्हणजेच काय, 13,500. म्हणजेच 1 किलोग्रॅम किती असतो रे, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम.
1000 ग्रॅम. मग इथं 13 किलो 500 ग्रॅम आहे, म्हणजे 13,500 ग्रॅम. हे आता आपण काय केलं, कन्वर्ट केलं, रूपांतर केलं कशामध्ये, ग्रॅम मध्ये रूपांतर केलेलं आहे. कशामध्ये, ग्रॅम मध्ये. इथं 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम दिलतं, पण आता आपण टोटल ही सगळं अपूर्ण आकडा आपण काय केलं, ग्रॅम मध्ये रूपांतर केलं. एवढं खुराक किती गायींना दिला जातो, 9 गायींना. किती गायींना दिला जातो, 9 गायींना. मग प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा आपल्याला एका गायीचा खुराक किती आहे ते काढावं लागणार आहे. मग एका गायीचा खुराक आता 13,500 ला 9 ने भागावे लागणार आहे. 9 एके 9. आता इथं सुद्धा 9 एके 9, 9 दुने 18 येते. 13 पेक्षा 18 हे मोठं आहे. 9 एके 9. 13तनं 9 गेले, किती राहिले, 4 राहिले. वरून आले 5, 4वर 5 45. मग 9 5 45. 9च्या पाड्यामध्ये 45 ही संख्या आहे. आता पुढे राहिले 2 शून्य. ते 2 शून्याला काय भागायची गरज नाही, 2 शून्य आहे असं लिहायचं. म्हणजे एका गाईला खुराक किती चारला जातो रोज, 1500 ग्रॅम. म्हणजे 1 किलो 500 ग्रॅम, म्हणजे जवळजवळ 1.5 किलो. किती, 1.5 किलो एका गाईला खुराक रोज चारला जातो. आता आपल्याला किती गायींचा खुराक काढा सांगितलंय, 12 गायींचा. 12 गायींचा खुराक काढा असताना हे जे 1500 आले ते इथं आपण 12 गुणुले 1500 करायचं. तर आपल्याला 12 गायींचा खुराक आपल्याला मिळणार आहे. मग हे जे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य आहे असं मांडून घ्या. आता ह्या इथं राहिले 15, इथं आहे 12. मग ह्या 12 ने 15 ला भागायचं, सॉरी गुणायचं. 12 पंचे 60, 0 हातच्या आले 6, 1च्या डोक्यावर. 12 एके 12, 12 आणि 6 18. म्हणजेच 12 गायांना 18,000 ग्रॅम खुराक लागतो. पण इथं आपल्याला दिले किलोग्रॅम मध्ये. मग आता ह्यांचं काय करायचं, आपल्याला 18,000 ग्रॅमचं परत किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे रूपांतर करायचं. मग 18,000 ग्रॅम, 1000 ग्रॅम म्हणजे किती, 1 किलो. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. मग 18,000 ग्रॅम म्हणजे किती, तर 18 किलो. 18 किलोग्रॅम. समजलं असेल तर चॅनलला पाठीशी सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं. आता बघूया अजून एक उदाहरण. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं एक उदाहरण आहे. 12 क्विंटल सोयाबीन आहे. 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. आता 100 किलोचा 1 क्विंटल असतो. आता इथं काय आपल्याला किलोवर काढायचं नाही, तर आपल्याला इथं काय करायचं, क्विंटलवर काढायचं आहे. आता 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात. तर 8 क्विंटल सोयाबीनला किती. आता बघा इथं सोयाबीन किती आहे, 12 क्विंटल आहे, आणि इथं 8 क्विंटल आहे. म्हणजे इथं काय झालं, सोयाबीन कमी झालेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा रुपये कमी होणार आहेत, हे लक्षात घ्या. संख्या कमी झाली, रुपये सुद्धा कमी होणार आहेत. आणि जर संख्या वाढली तर रुपये सुद्धा वाढणार आहेत. त्याला समप्रमाण म्हणायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण आज हा समप्रमाणाचा घटक शिकत आहोत. आता बघा 12 क्विंटल सोयाबीन किती रुपये मिळतो, 36,000 रुपये. किती, 36,000 रुपये. तर 8 क्विंटल सोयाबीन आपणाला किती रुपयाना मिळणार आहे, 100 रुपयाना. मग आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 100 ची किंमत काढायची आहे. मग तिरकस गुणाकार 12x बरोबर 36,000 गुणुले 8. इथंपर्यंत समजलं, भागासारखंच आहे. म्हणून हे x इथं लिहायचं, x बरोबर 36,000 गुणुले 8 छेद. आता ही 12 गुणाकारात आहे, इकडे घ्यायचं, कन्वर्ट करायचं.
भागाकारात होणार छेद 12. आता 12 काय करायचं, कुठल्या संख्येला भाग जातो, 36,000 जातो. 12 1 12, 12 त्रिक 36, काही राहिलेले 3 शून्य आहे असंच. मग x बरोबर इकडे लिहितो, x बरोबर इथं किती राहिले 3000. 3000 राहिले नाही तर बरोबर आहे ना, हे 3 आणि राहिलेले हे 3 शून्य, 3 वर 3 शून्य म्हणजे 3000 गुणुले 8. आता ह्यांचा गुणाकार करायचा. x बरोबर हे 3 शून्य पहिल्यांदा मांडून घ्या, 1 2 3 आणि 8 त्रिक 24, 24,000 रुपये. म्हणजेच 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 24,000 रुपये. आता बघा इथं रक्कम इथं 36,000 होती, आता इथं झाली 24,000. आणि इथं क्विंटल सोयाबीन 12 होतं, इथं 8 आहे. मग इथं सोयाबीनचं जे वजन आहे ते कमी झाल्यामुळं रुपयांची सुद्धा संख्या म्हणजे रुपये सुद्धा कमी झालेले आहे. आता पाहूया शेवटचं एक उदाहरण, काळजीपूर्वक लक्ष द्या. शेवटचं उदाहरण बघण्यापूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं एक उदाहरण आहे की 2 मोबाईलची किंमत, 2 मोबाईल आहेत, 2 हे अक्षरात दिले त्यामुळे काळजीपूर्वक उदाहरण वाचायचं आहे. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. 2 मोबाईल घेतले, समजा मी 2 मोबाईल घेतले आणि त्या 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. तर मला अजून पुढे ते 2 मोबाईल मला आवडले म्हणून मला अजून 13 मोबाईल खरेदी करायचे आहेत. तर आपल्याला 13 मोबाईलची एकूण किंमत काढायची आहे. मग इथं 16,000 हे किती 2 मोबाईलची किंमत आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं, एक मोबाईल किती रुपयाला पडतो ते काढायचं आहे. मग ह्या 2 न 16,000ला भागायचं आहे, 82 16 आणि राहिलेले हे 3 शून्य. म्हणजेच एक मोबाईल, एका मोबाईलची किंमत किती झाली, एक मोबाईल बरोबर 8,000. बरोबर आहे, एक मोबाईल 8,000 रुपये मिळतो, म्हणजे 2 मोबाईल 16,000ला. आता आपल्याला असं 13 मोबाईल खरेदी करायचे आहे. मग काय करावं लागणार आपल्याला, 8,000, आता एक मोबाईल बरोबर 8,000 आलं. आता 13 मोबाईल, मोबाईलची किंमत काढायची आपल्याला. मग एक मोबाईल 8,000ला, तर 13 मोबाईल किती, आता 8,000 गुणुले 13, या 8,000ला 13 ने सपशेल गुणायचं आहे, सरळ सरळ गुणायचं आहे. मग काय करायचं, हे 3 शून्य आहे असं लिहायचं आहे आणि 13 8, 13चा पाडा 8 पर्यंत मानायचा आहे. 13 8 किती 104, 13 8 104. मग 13 मोबाईलची एकूण किंमत या ठिकाणी किती झालेली आहे, 1,04,000 रुपये. किती, 1,04,000 रुपये. म्हणजेच इथं बघा 2 मोबाईल होते, आता इथं मोबाईलची संख्या वाढली, एकूण 13 मोबाईल झाले, पहिले 2च होते. मग संख्या वाढल्यामुळं रुपये सुद्धा वाढले. त्याला समप्रमाण मानायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगायचं आहे. आणि माझ्या या चॅनेलला तुम्ही न विसरता सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ किंवा माझ्या चॅनलचे दुसरे अनेक व्हिडिओ असतील ते शेअर करायचं आहे, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो, जेणेकरून आपल्याला गणिताची भीती आपल्याला कमी होणार आहे. आपण हसत खेळत चांगल्या चांगल्या टिप्सच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे, गणित सोडवायचं आहे आणि आपल्याला गणित सोपं करायचं आहे. आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. आपण आता ह्या ठिकाणी इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.